नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय भूगोलची प्रश्नपत्रिका। तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुम्हाला 2024-25 साठी म्हणजे आता चालू वर्षासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा। वेळ आहे 2 तास, गुण आहे 40। तर चला व्हिडिओला सुरू करूया। प्रश्न 1 ज्यामध्ये म्हटलेला आहे, खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। विधाने पूर्ण करायची आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये पहिलंच विधान तुम्हाला पूर्ण करण्यासाठी आहे, खंड हे टिंब स्वरूपाचे भूरूप होय। तर विद्यार्थी मित्रांनो, मध्ये आहे तुम्हाला पहिल्यामध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक जो काही योग्य पर्याय आहे तो निवडायचा आहे आणि विधाने तुम्हाला पूर्ण करून पुन्हा तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आहे तुम्हाला ज्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे, समूल्य रेषा जवळ असल्यास घटकातील बदल टिंब असतो। मध्ये आहे विद्यार्थी तुम्हाला 3 पर्याय आहे, सौम्य, तीव्र, समान। जो काही योग्य पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला निवडायचा आहे आणि विधान पूर्ण करून तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीच्या मुळामुळे टिंब विदारण होते। तर विद्यार्थी मित्रांनो, कायिक, त्यानंतर आहे रासायनिक आणि जैविक। तर जो काही योग्य पर्याय आहे तो निवडायचा आहे आणि विधान पूर्ण करून पुन्हा लिहायचं आहे। त्यानंतर चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो, टिंब हा वली पर्वत आहे, सातपुडा, पश्चिम घाट, हिमालय। जो काही योग्य पर्याय आहे तो निवडा आणि विधान पूर्ण करून लिहा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 2 कडे जाण्याआधी जेही विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आले असणार आणि अजून त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा। कारण आपण अशाच क्वेश्चन पेपरच्या व्हिडिओ किंवा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करत असतो। नक्कीच तुमच्यासाठी ते उपयोगी ठरतील आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मोबाईलपर्यंत त्या पोहोचत असतात। सो प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा। ओके, कमेंटही करा छानपैकी। आणि सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका आपण तुमचा मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल सर्व विषयाच्या विद्यार्थी मित्रांनो, गणित झालं, विज्ञान झालं, सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका चॅनलवरती टाकलेल्या आहेत। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला मिळून जाईल। तसेच व्हिडिओच्या शेवटला सांगतो कशा पद्धतीने त्या बघायच्या आहेत। योग्य जोड्या जुळवा, अस्तंभ आहे आणि बस्तंभ आहे। 1 मध्ये आहे तुम्हाला रॉकी, त्यानंतर दुसरा आहे हिमालय, तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो आम्स आणि 4 मध्ये आहे तुम्हाला ॲडीज। तर बघा बस्तंभमध्ये तुम्हाला मध्ये युरोप आहे, मध्ये उत्तर अमेरिका आहे, मध्ये आशिया आहे, मध्ये आहे दक्षिण अमेरिका, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो मध्ये ऑस्ट्रेलिया। जे काही जोड्या जुळवायच्या आहेत, जोड्या जुळवत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जुनी पद्धत वापरू नका। जसं की अनेक विद्यार्थ्यांचं बघितलंय की अनेक विद्यार्थी अशा जोड्या जुळवतात, बरोबर की नाही? तर अशा जोड्या जुळवणं विद्यार्थी मित्रांनो सरासर चुकीचं आहे। सपोज रॉकीचं उत्तर जर विद्यार्थी मित्रांनो आशिया आहे, रॉकीचं उत्तर जर आशिया आहे, तर जो काही आशिया आहे तो रॉकी समोर इथे लिहिणं अपेक्षित आहे। ओके, अशा जोड्या जुळवल्यास तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मार्क देणार नाही, तुमचा शिक्षक तुम्हाला मार्क देणार नाही। त्यामुळे जोड्या एकासमोर एक लिहून जुळवायच्या असतात। प्रश्न 3 ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। एका वाक्यात उत्तर लिहायची आहे कोणतीही 4। तर 1 मध्ये विद्यार्थी मित्रांनो संप्लवन क्रिया म्हणजे काय? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा आहे विदारण म्हणजे काय? त्यानंतर तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो किलिमांजारो हा ज्वालामुखी पर्वत कोणत्या देशात आहे? त्यानंतर चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो सममूल्य रेषा म्हणजे काय? 5वा आहे विद्यार्थी मित्रांनो कायिक विदारण म्हणजे काय? प्रश्न 4 मध्ये म्हटलेला आहे, जगाचा नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा, कोणतीही 4। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे उत्तर अमेरिका खंड, त्यानंतर दुसरा आहे दक्षिण अमेरिका, त्यानंतर तिसरा आहे आफ्रिका, चौथा आहे आशिया आणि युरोप। पुन्हा एकदा प्रश्न वाचतो म्हणजे तुम्हाला अधिक समजून जाईल। जगाच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा। आता विद्यार्थी मित्रांनो, जगाचा नकाशा आराखडा तुम्हाला दिला जाणार आहे, त्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे आणि याची सूची तयार करायची आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नकाशा जो आहे तो बाहेरून पुरवला जाईल, म्हणजे तुम्हाला पुरवणी टाईप पुरवली जाईल, जशी पुरवणी पुरवली जाते आणि त्यावर तुम्हाला हे सर्व दाखवायचे असतात। तो जगाचा नकाशा आराखडा दिला जाईल, त्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवायच्या असतात आणि यामध्ये तुम्हाला सूची तयार करायची असते। 4 गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो। महत्त्वाचा प्रश्न आहे, सोडवून बघा, तुम्हाला सोडवता येतं का एका वहीवरती, एका वहीनेवरती। ओके ठीक आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आमध्ये खाली दिलेल्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। नकाशा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचं वाचन करा। मी थोडं झूम आउट करतोय, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घ्या। हा बघा, हा नकाशा दिलेला आहे आणि याचं तुम्हाला वाचन करून खाली काही प्रश्न आहे। प्रश्न पहिला आहे, कोणती पद्धत वापरून हा नकाशा काढला आहे? विद्यार्थी मित्रांनो, कोणती पद्धत वापरून हा नकाशा काढला आहे ते लिहायचं आहे तुम्हाला। लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे तेही तुम्हाला लिहायचं आहे की लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न आहे, 200 पेक्षा कमी घनता असलेले तालुके कोणते? 200 पेक्षा कमी घनता असलेले तालुके कोणते तो तुम्हाला लिहायचा आहे। त्यानंतर चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो, 201 ते 400 घनता असलेले तालुक्याची नावे लिहा। 201 ते 400 घनता असलेले तालुक्याची नावे लिहा। त्यानंतर 5वा विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येची घनता जास्त असलेले तालुके साधारण जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहेत? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 5वा ज्यामध्ये म्हटलेला आहे भौगोलिक कारणे लिहा। भौगोलिक कारणे लिहायची आहे, कोणती 2 भौगोलिक कारणे तुम्हाला लिहायची आहे, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिला
महाराष्ट्रात हिमवर्षाव होत नाही. ओके, भौगोलिक कारणामध्ये पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात हिमवर्षाव होत नाही. दुसरा विद्यार्थी मित्रांनो बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. तिसरा विद्यार्थी मित्रांनो रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते. आणि चौथा विद्यार्थी मित्रांनो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न भौगोलिक कारणानुसार लिहायचे आहे. त्याचं भौगोलिक कारण काय असावं हे तुम्हाला लिहायचं आहे पुस्तकातूनच, म्हणजे पुस्तकातून बघून नाही, परंतु हे सर्व प्रश्न तुम्हाला सोडवता येतात का हे बघा. याची जास्तीत अधिक या प्रश्नांचा सराव करा. यामधील बरेच प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत जसेच्या तसे येणार आहेत. जाऊया पुढे प्रश्न 6 ज्यामध्ये म्हटलेलं आहे दिलेल्या सांख्यिक माहितीच्या आधारे स्तंभालेख तयार करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. विद्यार्थी मित्रांनो स्तंभालेख तयार करायचा असतो. तुम्हाला माहिती दिलेला आहे, डाटा दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा असतो स्तंभालेख आणि जी काही प्रश्न असतात त्यांची उत्तरे द्यायची असतात. आता बघा ब्राझीलची साक्षरता दिलेल्या वर्ष आणि साक्षरता टक्केवारी दिलेली आहे. प्रश्न 1 मध्ये म्हटलं आहे कोणत्या वर्षी साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. सर्वप्रथम यासाठी तुम्हाला जो काही स्तंभालेख ग्राफ आहे तो तुम्हाला काढावा लागणार आहे. त्यानंतर तुम्ही याची उत्तरे अधिक सोप्या पद्धतीने देऊ शकता. त्यानंतर दुसरा आहे 2001 ते 2011 या दशकात साक्षरता किती टक्क्यांनी वाढली. आणि तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या वर्षी साक्षरतेचे प्रमाण कमी होते. तर हे सर्व प्रश्नांची उत्तरे जेव्हा तुम्ही ग्राफ काढाल तुम्हाला मिळून जातील. किंवा जर तुम्ही ग्राफ काढू शकत नसाल तर तुम्हाला दिलेला आहे पुढील प्रश्न ज्यामध्ये म्हटलेलं आहे खालील वर्तमानपत्रातील बातमी लक्षपूर्वक अभ्यासा व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता मृत्यूचे तांडव भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी. आता तुम्हाला एक बातमी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बातमी दिली आहे त्या बातमीची तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. बातमीवरती काही प्रश्न आहेत, बातमी सर्वप्रथम वाचून घ्या आणि त्यानंतर काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला ज्यामध्ये आहे या भूकंपाची तीव्रता किती होती. ज्या वेळेला तुम्ही ही सर्व उत्तरा वाचाल, ही जी बातमी आहे ती वाचाल, ओके, तर त्यावेळेला तुम्हाला याची उत्तरे मिळून जातील. आता काय करा, व्हिडिओला हाय क्वालिटीवरती सेट करा आणि याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका जेणेकरून तुम्हाला हे वाचण्यासाठी सोपं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे व्हिडिओला स्टॉप करू शकता, व्हिडिओला हाय क्वालिटीवरती सेट करू शकता आणि हेच डायरेक्टली व्हिडिओ देखील तुम्ही डायरेक्टली झूम करू शकता जेणेकरून तुम्ही घेतलेला स्क्रीनशॉट ब्लर होऊ नये. व्हिडिओ अशी झूम करू शकता तुम्ही जसं मी झूम करतोय तशा पद्धतीने, परंतु क्वालिटी हाय क्वालिटीवरती असेल तरच क्वालिटी डाऊन होणार नाही. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न आहे भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते. त्यानंतर तिसरा आहे तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे. चौथा आहे भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते आणि पाचवा आहे मृत्यूचे तांडव कशामुळे घडले. ओके, त्यानंतर 6वा प्रश्न आहे आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते. तर 6ही प्रश्न विचारले गेलेले आहेत. 6च्या 6 प्रश्नांची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. ओके, सर्वप्रथम तुम्हाला ही बातमी वाचणं अगदी महत्त्वाचं आहे. आता अनेक विद्यार्थी बोलणार की बातमीसाठी आम्हाला PDF हवं असेल तर काय करा, खाली तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं बटन दिसतं असेल, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आणि आमचा व्हॉट्सअप नंबरही तुम्हाला खाली दिसतो 8208819562. त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा. कॉल कोणी करायचा नाही. व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज केल्यानंतर तुम्हाला हवी ती मदत आमच्याकडनं तुम्हाला पुरवली जाईल. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 7वा ज्यामध्ये आहे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही 2 लिहायचे आहेत. 3 प्रश्न दिलेले आहेत. ज्यामध्ये पहिला आहे भूकंप लहरीचे प्रकार स्पष्ट करा. भूकंप लहरींचे जे काही प्रकार आहेत ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. त्यानंतर दुसरा आहे वितरणाच्या नकाशाचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा आहे नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती हे स्पष्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही होती प्रथम सत्र परीक्षा 2024-25 साठी भूगोल विषयाची अत्यंत महत्त्वाची उपयुक्त प्रश्नपत्रिका. ओके विद्यार्थी मित्रांनो, होप तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल, तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्या स्क्रीनवरती काही व्हिडिओज दिसत असतील आणि एक प्लेलिस्ट दिसत असेल तर व्हिडिओवरती क्लिक केलं तर तुम्हाला ज्या विषयाची ती व्हिडिओ आहे, ज्या विषयाचा लोगो दिसतोय, ती थंबनेल दिसतोय, ती व्हिडिओ प्ले होणार आणि एक साईडला एका बाजूला तुम्हाला प्लेलिस्ट दिसत आहे. त्या प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इयत्ता 9वीच्या प्रथम सत्र विषयाच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका दिसून जातील. A to Z विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास, भूगोल. तुम्हाला जी व्हिडिओ वाटत असेल ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ती प्लेलिस्ट सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे जेणेकरून तुम्हाला पुढल्या वेळेस शोधण्यासाठी कोणत्याही प्रकारची जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. किंवा व्हॉट्सअपला आम्हाला संपर्क केल्यास तुम्हाला त्वरित मेसेजला रिप्लाय केला जाईल आणि योग्य ते तुम्हाला मदत केली जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही व्हिडिओ प्ले करू शकता. आणि आता तुम्हाला सर्वांना मी या भूगोलच्या पेपरसाठी शुभेच्छा देतो. तसेच हा पेपर शेवटचा असेल अशी अपेक्षा करतो. इतिहास भूगोलचा शेवटला पेपर घेता अनेक शाळांमध्ये. तर तुम्हाला आता 2-3 दिवसात दिवाळीच्या सुट्ट्याही लागणार आहेत. तर तुम्हाला सर्वांना ह्या पेपरसोबतच मी दिवाळीच्या देखील हार्दिक शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.